इतिहासाचं प्रकरण 4 मधलं वसाहतवाद आणि मराठे या प्रकरणामध्ये पोर्तुगीजांचे आणि मराठ्यांचे संबंध कसे होते हे आपण मागच्या पिरियडला पाहिलेलं होतं. हे वसाहती निर्माण करणारे युरोपियन लोक व्यापारासाठी आलेले. तराजू, तलवार आणि तख्त याच्या आधारे आपला कारभार करणारे म्हणजे व्यापारासाठी आले. त्यांनी या ठिकाणी लढाया केल्या, या ठिकाणी तलवार चालवली, विजय मिळवला आणि तख्तसुद्धा सांभाळलं, म्हणजे राजकीय व्यवस्थासुद्धा निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. या वसाहतवाल्या लोकांचे मराठ्यांशी असलेले संबंध कसे आले याविषयीची माहिती आपण पोर्तुगीज आणि मराठ्यांच्या संदर्भातली पाहिली. आज डच आणि मराठे यांचा संबंध कसा होता याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत. या युरोपियन लोकांसोबत संबंध आल्यामुळं कधी त्यांच्या व्यापाराची, कधी त्यांच्या शस्त्रास्त्राची, कधी त्यांच्या विचारांची देवाणघेवाण ही सुद्धा या दरम्यानच्या काळात झालेली आपल्याला दिसते. तसे डचांचे आणि मराठ्यांचे संबंध लवचिक होते. म्हणजे बऱ्याचदा डचांनी मराठ्यांना मदत केलेली आहे, मराठ्यांनी सुद्धा त्याचा मोबदला म्हणून त्यांनाही मदत केलेली आहे. असे लवचिक संबंध मराठ्यांचे आणि डचांचे असलेले आपल्याला दिसतात. वेंगुर्ल्याला डचांची वखार होती आणि तिथं त्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणात चाललेला आपल्याला दिसून येतो. या डचांचे आणि मराठ्यांचे संबंध बऱ्याचदा लवचिक आपल्याला असे दिसतात. उदाहरणार्थ, एखादा मोगल सरदारानं मराठ्यांचं आरमार नष्ट करण्यासाठी डचांची मदत मागितली होती, परंतु डचांनी ती दिली नाही. यामुळं डचांचे आणि मराठ्यांचे संबंध थोडेसे चांगले आपल्याला दिसलेले या ठिकाणी दिसतात. याचा परिणाम म्हणून मग शिवाजी महाराजांनी सुद्धा डचांना दाभोळला वखार काढण्यासाठी परवानगी दिली. अशा पद्धतीनं मराठ्यांचे आणि डचांचे संबंध थोडेसे लवचिक होते. याचं आणखीन एखादं उदाहरण आपल्याला सांगता येईल की मुंबईमधून इंग्रजांचं उच्चाटन करण्यासाठी मराठ्यांनी आपल्याला मदत करावी अशी डचांची इच्छा होती. कारण मुंबई हे इंग्रजांचं मोठं वखार होती आणि ती वखार संपूर्ण नष्ट करावी अशी डचांची इच्छा होती आणि मराठ्यांनी त्याला मदत करावी अशी त्यांची इच्छा होती. कधी डचांनी मराठ्यांना मदत केली, कधी मराठ्यांनी डचांना मदत केलेली आपल्याला दिसते. सुरतच्या दुसऱ्या स्वारीमध्ये मराठ्यांनी डचांच्या वखारीला नुकसान पोहोचवलं नाही. ते याच कारणामुळं, कारण त्यांची मदत मराठी साम्राज्याला मिळालेली आपल्याला दिसते. कर्नाटकाच्या स्वारीमध्ये सुद्धा डचांच्या वखारीचं संरक्षण केलं. त्यांना परवान्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी परवानगी दिली आणि याचा मोबदला म्हणून शिवाजी महाराजांना सुद्धा मोठे मोठे नजराणे या डचांनी दिलेले आपल्याला दिसून येतात. त्यांच्या नजराण्याच्या साठी डचांनी सुद्धा मोठी मदत केलेली आपल्याला दिसून येते. याच्या बदल्यामध्ये शिवाजी महाराजांनी त्यांच्या वखारी सुरक्षित ठेवल्या. अशा पद्धतीनं डच आणि मराठ्यांचे संबंध थोडेसे लवचिक होते असं आपण म्हणतो. डचांच्या अनेक वखारी शिवाजी महाराजांनी सुरक्षित ठेवल्या. त्यामध्ये पोर्टो नोव्हो किंवा पिरंगी पेट्टाई अशा पद्धतीच्या त्या वखारी होत्या. ज्याप्रमाणे डचांचे आणि मराठ्यांचे संबंध असे लवचिक होते, तशाच पद्धतीचे फ्रेंचांचे आणि मराठ्यांचे संबंधसुद्धा खूप चांगले असलेले आपल्याला दिसून येतात. फ्रेंचांच्या ज्या लष्करी कवायती होत्या त्याच्यामुळं मराठी फार प्रभावित झालेले होते असं आपल्याला दिसतं. 1668 शिवाजी महाराजांनी राजापूरला फ्रेंचांना वखार स्थापन करायची परवानगी दिली. आता विचाराची देवाणघेवाण होते, विचाराचं आदानप्रदान होतं. त्यामानाने फ्रेंचांचे आणि मराठ्यांचे संबंध बरेचसे मैत्रीत्वाचे होते. फ्रेंचांनी मराठ्यांना दारूगोळा पुरवला. याच्या बदल्यात मराठ्यांनी त्यांच्या वखारीचं संरक्षण केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांना नुकसान पोहोचवलेलं नाही असं आपल्याला लक्षात येतं. फ्रेंचांनी सुद्धा मोठे मोठे नजराणे मराठ्यांना दिलेले आपल्याला दिसतात.
पॉंडिचेरीचा एक गव्हर्नर होता फ्रान्सवा मार्टिन. यांनी फ्रेंचांच्या वखारीसाठी संरक्षण आणि परवाने मराठ्यांकडून मिळवले होते. अशा पद्धतीनं मराठ्यांचे आणि फ्रेंचांचे बरेचसे मैत्रीपूर्ण संबंध असलेले आपल्याला दिसून येतात. नंतरच्या काळामध्ये जेव्हा युरोपामध्ये इंग्लंड फ्रान्स यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला, तर त्यांच्या तिकडच्या संघर्षाचे परिणाम भारतामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. कारण फ्रेंच आणि ब्रिटिशन्स इंग्रज हे दोघेही बऱ्याचदा वखारीच्या रूपाने एकमेकाच्या लगत असल्यामुळं एकमेकाच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करायला लागले आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालेलं आपल्याला लक्षात येतं. ह्या फ्रेंचांचं युद्ध कौशल्य फार चांगलं होतं. आम्ही तुम्हाला युद्ध कौशल्य शिकवतो ह्या उद्देशानं निजामाच्या दरबारामध्ये फ्रेंचांनी प्रवेश केला आणि त्यांना युद्धतंत्र शिकवण्याचा त्यांचा उद्देश या ठिकाणी आपल्याला दिसतो. फ्रेंचांकडे उत्कृष्ट कवायती युद्धसैन्य होतं आणि त्यामुळं त्यांचं युद्धसैन्यांची तालीम, त्यांची रियाज, सराव हा अतिशय प्रभावित करणारा होता. त्यांच्या तालमीमध्ये इब्राहिम खान गारदी हाही एक मोठा सरदार झालेला आपल्याला दिसून येतो. पुढे या इब्राहिम खान गारदीनं सदाशिव भाऊ पेशव्यांच्या मराठी लष्करामध्ये तोफखान्याचा प्रमुख म्हणून काम केलेलं आपल्याला दिसतं आणि पानिपताच्या युद्धामध्ये हा तोफखाना प्रमुख म्हणून इब्राहिम खान गारदीनं मोठी कामगिरी बजावलेली आपल्याला दिसते. ह्या फ्रेंचांचं जे कवायती सैन्य होतं ते अतिशय प्रभावित करणारं होतं. आपल्याकडे सुद्धा अशी कवायती सैन्य असायला पाहिजे, पूर्णवेळ कवायती शिपाई असायला पाहिजे. अशा विचारानं प्रभावित होऊन महादजी शिंदे मराठा सरदार यानं फ्रेंच प्रशिक्षक आपल्या दरबारामध्ये ठेवला. ते 2 प्रशिक्षक होते, एक डिबॉईन आणि दुसरा पेरा, ह्याशी त्यांची नावं होती. यांच्या मदतीनं आपलं कवायती फौज तयार केली. फौज नुसती फौज असता कामा नये, ती कवायती असली पाहिजे, सरावाची असली पाहिजे. अशा पद्धतीनं कवायती फौज तयार करण्याचं काम महादजी शिंदेंनी केलं. आणि त्याचबरोबर नवीन नवीन शस्त्रास्त्र होती, तोफखाना होतात. हे नवीन या शस्त्रास्त्राच्या जोरावरच त्यांना संपूर्ण कब्जा मिळवायचा होता. अशा पद्धतीनं फ्रेंचांचे आणि मराठ्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. यानंतर दुसरे युरोपियन वसाहतवाले म्हणजे इंग्रज, की ज्यांनी संपूर्ण भारत देशामध्ये एक छत्री अंमल नंतर सुरू केलेला होता. पण इंग्रजांचे आणि मराठ्यांचे संबंध कसे आले तो मुद्दा आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. इंग्रजांचा आणि मराठ्यांचा संबंध सर्वप्रथम आला, त्यांच्यामध्ये वितुष्ट जे निर्माण झालं इंग्रज आणि मराठ्यांमध्ये, त्याचं मुख्य कारण होतं अफजल खान प्रकरणाचं. या प्रकरणामध्ये घटना अशी घडली की या अफजल खानाचे 3 जहाजं त्या ठिकाणी माल उतरवण्याच्या तयारीमध्ये होते. मराठ्यांनी दाभोळ बंदर जिंकून घेतलं होतं आणि या बंदरामध्ये अफजल खानची 3 जहाजं माल उतरवण्याच्या तयारीमध्ये होते. या दरम्यानच्या काळामध्ये अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची भेट ठरली आणि या भेटीमध्ये अफजल खानाचा मृत्यू झाला आणि या मृत्यूची बातमी जेव्हा इकडे समजली तेव्हा दाभोळचा जो प्रतिनिधी होता खानाचा, महमूद शरीफ, यांनी गडबडीमध्ये सगळी संपत्ती, माल, जहाजं घेऊन तो राजापूरला पळून गेला. तर राजापूरचा सुभेदार होता फाझल खान, जो अफजल खानाचा मुलगा आहे आणि या ठिकाणी तो त्या ठिकाणी काम करत होता. या फाझल खाननी अब्दुल करीमला आपल्या वडिलाचे जे जहाज आलेले आहेत त्याचा माल उतरून घ्या आणि त्याची नीट व्यवस्था करा अशा सूचना केल्या होत्या. मराठ्यांनी या संधीचा फायदा घेतला आणि राजापूर बंदरावरती त्यांनी हल्ला केला. ते राजापूर बंदर जिंकून घेतलं, सगळी जहाजं जिंकून घेतली आणि अशा पद्धतीनं सगळ्या जहाजांवरती कब्जा मिळवलेला आपल्याला दिसून येतो.
या अब्दुल करीमनं ब्रिटिशांचं कर्ज घेतलं होतं आणि तो काही कर्ज परतफेड करत नव्हता. म्हणून ब्रिटिशांनी या करीमच्या ताब्यामध्ये असलेल्या 3 जहाजापैकी एक जहाज स्वतःच्या कर्जफेडीच्यासाठी म्हणून ताब्यामध्ये घेतलं होतं. मराठ्यांनी युद्ध जिंकलेलं असल्यामुळं संपूर्ण बंदर, जहाजावरचा माल त्यांना पाहिजे होता. तो आम्हाला सगळा भेटला पाहिजे म्हणून इंग्रजांकडे नेहमी लकडा लावला. पण ब्रिटिशांनी सांगितलं की आम्ही हा जहाज तुम्हाला परत देऊ शकत नाहीत आणि म्हणून जैतापूरचा इंग्रजांचा दलाल वेलजी याला मराठ्यांनी अटक केली. या वेलजीला अटक केल्यामुळं ब्रिटिशांनी परेशान झाले. त्याने त्याच्या सुटकेसाठी लतीफ गिफार्ड या अधिकाऱ्याला पाठवलं. मराठ्यांनी त्यांनासुद्धा अटकेमध्ये टाकलं. अशा पद्धतीनं ब्रिटिशांचा आणि मराठ्यांचा संबंध आला. या प्रकरणामध्ये मराठी आणि इंग्रज यांच्यामध्ये बेबनाव निर्माण झाला, वितुष्ट निर्माण झालं असं आपल्याला म्हणता येतं. इंग्रज मराठ्यांचा संबंध असे अनेक वेळेस आलेला आहे. शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्याच्या किल्ल्यामध्ये अडकून पडले होते तेव्हा आदिलशहाला तोफांचा आणि दारुगोळ्याचा पुरवठा या ब्रिटिशांनी केला होता. या वेढ्यामध्ये शिवाजी महाराज हाती लागतील अशी सगळ्यांची इच्छा होती. पण शिवाजी महाराजांनी या पन्हाळ्याच्या किल्ल्यावरून स्वतःची सुटका करून घेतली होती आणि पुढच्या वर्षी राजापूरला स्वारी करून त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचा पराभव केला. याच्यामध्ये तेच लोक होते ज्यावेळेस पन्हाळ्याच्या वेळेस ज्या लोकांनी आदिलशहाला मदत केलेली. हेनरी रेविंग्टन, रिचर्ड टेलर, रडॉल्फ टेलर आणि फिलिप गिफर्ड ह्या इंग्रज अधिकाऱ्यांना पकडलं आणि त्यांना तुरुंगामध्ये टाकलं. असा सुद्धा इंग्रज आणि मराठ्यांचा संबंध आलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर शिवाजी महाराजांचा आणि इंग्रजांचा संबंध आला ते त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक यासाठी हेनरी ऑक्झिंडेन हा इंग्रज वकील आला होता. त्यानं राजापूरला वखार काढण्याची सुद्धा परवानगी मिळवली होती आणि त्या ठिकाणी तहसुद्धा झाला होता. इंग्रज मराठे तह आपण त्याला म्हणतो. याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये व्यापार करायची त्यांनी परवानगी मिळवली. राजापूर, दाभोळ, कल्याण यासारख्या वखारी या ठिकाणी वखारी उघडण्यासाठी सुद्धा त्यांनी परवानगी मागितली होती. इंग्रजांच्या मालावरती 2.5% जकात त्यांना द्यावी लागेल अशा पद्धतीची अटसुद्धा या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या फायद्याचे अशा पद्धतीचे करारनामे करून घेतले. दुसऱ्याच्या मर्जीप्रमाणे कोणताही करार त्यांनी मान्य केला नाही. आपलं सार्वभौमत्व अबाधित राहण्यासाठी नेहमी कटाक्षानं दक्ष असलेले शिवाजी महाराज हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. ब्रिटिशांकडे नाणी होती, परंतु ती नाणी आमच्याकडे चालणार नाहीत अशी भूमिका शिवाजी महाराजांनी घेतली. त्याचबरोबर जर तुमचे जहाज फुटून किनाऱ्यावरती माल आला तर तो परत द्या, जंजिराच्या सिद्धीशी तह करा, त्यांना बुडवू नका, अशा इंग्रजांनी ज्या अटी घातल्या होत्या त्या शिवाजी महाराजांनी फेटाळून लावल्या. अशा पद्धतीनं स्वतःचं सार्वभौमत्व शिवाजी महाराजांनी टिकवलेलं आपल्याला दिसून येतं. पुढे ब्रिटिशांचा संबंध पेशवाईच्या काळामध्ये आलेला आपल्याला दिसतं. नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये इंग्रजांची पेशव्यांनी मदत घेतली आणि मराठ्यांचं आरमार बुडवलेलं आपल्याला लक्षात येतं आणि त्यामुळं पेशवाईच्या काळामध्ये ब्रिटिशांना राज्यामध्ये प्रवेश करायला संधी भेटली. याच पेशवाईच्या उत्तर काळामध्ये सुद्धा अनेकदा अंतर्गत कलहामुळं ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात लुडबुड केलेली आपल्याला दिसून येते. नानासाहेबांच्याच काळामध्ये पानिपताचं मोठं युद्ध झालेलं आपल्याला दिसून येतं. पानिपताचं 3रं युद्ध जे आहे ते याच काळात झालं होतं आणि मराठ्यांचा मोठा पराजय झाला होता, मोठी हानी झाली होती. पानिपताच्या हानीपेक्षाही दुसरी मोठी हानी म्हणजे नानासाहेबांचा मृत्यूसुद्धा याच
घटनेनंतर झालेला आपल्याला दिसून येतो. पेशवाईच्या कारभारामध्ये आता पेशवा कोण होणार यावरती चर्चा चालू असताना नानासाहेबांचे दुसरे चिरंजीव माधवराव पेशवे यांना पेशवेपदाची वस्त्र मिळाली आणि त्यावेळेसच त्यांचे चुलते जे होते राघोबा उर्फ रघुनाथराव ह्यांची मोठी महत्त्वाकांक्षा होती की आपल्याला या ठिकाणी पेशवेपद मिळालं पाहिजे. यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार झालेले होते आणि याचाच परिणाम म्हणून ते ब्रिटिशांकडे आपल्याला या ठिकाणी सत्ता मिळवण्यासाठी विनंती करण्यासाठी गेले. पेशवाईच्या अंतर्गत कलहाचा फायदा ब्रिटिशांनीही मोठ्या प्रमाणात उचललेला आपल्याला दिसतो. रघुनाथराव जेव्हा स्वतःहून इंग्रजांच्या आश्रयाला गेले तेव्हा त्यांची फौज घेऊन मुंबईहून पुण्याकडे निघाले. पुण्याजवळच्या वडगाव इथं इंग्रज आणि मराठी यांच्यामध्ये युद्ध झालं. या युद्धामध्ये इंग्रजांचा पराजय झाला. शेवटी तह झाला. वडगावचा तह असं या तहाला म्हणतात. पण हा तह काही त्यांनी पुरेसा केला नाही असं आपल्याला दिसतं. अंतर्गत संघर्षाचा फायदा ब्रिटिशियन्स घेत आहेत तेव्हा या ब्रिटिशियन्सना धडा शिकवण्यासाठी नाना फडणवीस हे त्या काळाचे फार एक मोठे सरदार होते. अतिशय मुत्सद्दी या नाना फडणवीसांनी 4 लोकांचा संघ तयार केला. यामध्ये स्वतः पेशवे, नागपूरकर भोसले, निजाम आणि हैदर ह्या चौघांचा इंग्रजांच्या विरुद्ध एक चतुःसंघ निर्माण केला. एकत्रित पद्धतीनं जर ब्रिटिशांना विरोध केला तर आपण त्यांना हरवू शकू अशा पद्धतीनं व्यूहरचना ऐकली. परंतु ब्रिटिशांनी या चतुःसंघामधून निजामाला फोडलं आणि ही जी योजना होती ती बरखास्त झाली. जोपर्यंत मराठ्यांना पराजित करणार नाहीत तोपर्यंत आपल्या इथं सत्ता कायमस्वरूपी टिकणार नाही हे ज्यावेळेस ब्रिटिशांच्या लक्षात आलं त्यावेळेस ब्रिटिशांनी तशा पद्धतीनं मोहिमी आखायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. पुढे खर्ड्याच्या लढाईमध्ये मराठ्यांचं आणि निजामाचं जेव्हा युद्ध झालं या युद्धामध्ये निजामाचा पराजय मराठ्यांनी केला होता. पण या लढाईचं युद्धतंत्र हे ब्रिटिशांना सांगितल्यानंतर नंतरच्या काळामध्ये मराठ्यांचा पराजय ब्रिटिशांना करणं शक्य झालं असं आपल्याला दिसतं. नंतरच्या काळामध्ये मराठी सत्तेमध्ये मोठी उलाढाल झाली. अनेक कर्तबगार लोक पडद्याच्या आड गेले होते. नानासाहेब फडणवीसांसारखा मुत्सद्दी व्यक्तींचा मृत्यू झालेला होता आणि सत्ता कारभारावरती अतिशय दुय्यम दर्जाचे अधिकारी, स्वार्थी, भ्रष्ट अशा पद्धतीचे अधिकारी तयार झालेले असल्यानं मराठी सत्तेमध्ये मोठा गोंधळाचे वातावरण निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. दुसरा बाजीराव पेशवा हा त्या काळामध्ये गादीवरती आला. त्यांच्या काळामध्ये अनेक जवळच्या सरदारांना दुखवण्याचं काम केलं. त्यामध्ये होळकर आणि शिंदे परिवार मराठ्यांना सतत मदत करणारा त्या होळकर परिवारासोबतच वितुष्ट आलं आणि याचा परिणाम असा झाला की यशवंतराव होळकरांनी पुण्यावरती आक्रमण केलं. या आक्रमणाचा निभाव आपण लागू शकत नाही, याचा आपण प्रतिकार करू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर दुसरा बाजीराव पेशवासुद्धा ब्रिटिशांच्या आश्रयाला गेला आणि वसईचा तह करून त्यांनी स्वतःचा जीव वाचवला. शिंदे आणि होळकर हे सरदार मराठी सत्तेचे उत्कृष्ट मित्र होते. पण या दुसऱ्या बाजीराव पेशव्याला हे संबंध टिकवता आले नाही. हा वसईचा तह शिंदे होळकरांनी मान्य केला नाही. त्याच्यामध्ये शिंदे आणि होळकरांमध्ये जे झालेलं दुसरं युद्ध आहे त्याला इंग्रज मराठा दुसरं युद्ध असं आपण म्हणतो. हे इंग्रज मराठा दुसऱ्या युद्धामध्ये त्यांनी एक करून आधी होळकरांचा पराजय केला, नंतर शिंद्यांचा पराजय केला. त्यामुळं मराठी सत्तेची अशी
शक्ती कमी कमी होत झालेली आपल्याला दिसून येते. आणि तिसऱ्या लढाईमध्ये जेव्हा दुसरा बाजीराव पेशवा ब्रिटिशांचं बंधन झुगारून देऊन पुन्हा एकदा स्वतःची सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना इंग्रज मराठी तिसरं युद्ध झालं. यामध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांची संपूर्ण सत्ता संपूर्ण नष्ट केली. तो 1818ला अशा पद्धतीनं मराठ्यांची सत्ता नष्ट करण्याचं काम ब्रिटिशांनी केलं. दुसऱ्या बाजीरावाला उर्वरित आयुष्यासाठी कानपूरजवळ विठूरला व्यतीत करावं लागलेलं आपल्याला दिसतं. त्याला ब्रिटिशांकडून वार्षिक तनखा मंजूर करण्यात आलेली दिसते. अशा पद्धतीनं मराठी सत्ता नष्ट करण्याचं कार्य ब्रिटिशांनी केलं. आणि नंतरच्या काळामध्ये मराठी सत्तेची ही हानी होणं ही इतिहासासाठी फार मोठी घटना होती. संपूर्ण उत्तर भारतामध्ये स्वतःचा दबदबा असताना मराठी सत्ता संपुष्टात येणं ही इतिहासाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण अशी घटना आपल्याला पाहायला मिळते. मराठी सत्तेची हानी होणं ही खूप मोठी हानी या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. अशा पद्धतीनं इंग्रज आणि मराठा संबंध आलेले आपल्याला दिसून येतात.